मित्रवणव्यामध्ये वेळ आता आपली संपलेली आहे. तुमच्या लक्षात आलं का वेळ संपत आलेली आपली? आलं? मी चांगला कवी तुमच्या नशिबाला लागलेलो आहे. तुमचं नशीब चांगलं आहे. मी बोर करणारा बी कवी नाही आणि जास्त ताणणारा बी कवी नाही. आता मी थांबणार आहे. शेवटची कविता आहे माझी आता. नाही तर काही काही कवी खतरनाक असतात. पण होता 6 तास झाले तरी कवी थांबले नाही. मग अर्धे लोक गायब झाले तरी कवी थांबले नाही. मग 100च लोक राहिले तरी कवी थांबले नाही. मग 4च लोक राहिले. 1 2 3 4. नाही कवी त्या संयोजकाला म्हटले हे 4 लोक लय दर्दी दिसतात. 8 घंटे झाले जाग्यावर हल्ले नाही. ते संयोजक म्हटले तुम्ही इकडे या. तुम्ही पटकन तुमचा आवरान जा घरी. ते चौघेच्या चौघ कानानं बहिरे आहे. एकाले ऐकू येत नाही त्याच्यात. सेन्सर गेले डायनामो उलटे करंट येत नाही. आता घरी सहन होत नाही म्हणून इथं आणून ठेवले ते. आता इथं झोपणार आहे. तरी आमच्यातला एक कवी खतरनाक होता. शूरयूर योद्धा होता तो. त्या 4 बहिरांनाच ऐकवतो म्हणजे. पण आवाज गावात गेला. गावातले लोक काठे घेऊन आले. नाहीलाच झाला त्यांचा. झोपायची वेळ झालेली आहे. 100 फुटावर आले तरी याची कविता चालू. 10 फुटावर आले तरी याची कविता. त्यातला एक पैलवान पुढे आला. त्यांना काळी आदळली. याच्याकडे बघितलं. आता रे आता संपलं म्हणजे. आता कविता म्हणत नाही. कार्यक्रम संपला. तर पैलवान म्हणे तुमचं चालू द्या. तुमची चुकी नाही. तुम्हाला इथं कोणी बोलावलं. त्याला बघतो मग तुम्हाला बघतो. मला इथं बोलावणारे जे काय बघायचं ते त्यांच्याकडं बघून घ्या. पण कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे तुमचा. खरं सांगतो महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढ्या मनापासून दाद देणारे रसिक वर्ग या आरतीमध्ये मला पहिल्यांदा बघायला भेटले. तुम्ही फार हुशार आहे बा. जाऊ दे मी नाही खेळत. मग असं करताना तर मी नाही खेळत. माझे डायलॉगच तुम्ही आता घेऊन टाकले. पण खरंच समजदार लोक आणि मजबूत लोक मला सापडले. मला असं वाटतंय की खरं तुमच्या पुढे अशा कविता म्हणत राहाव्या. इतके ताकदीचे रसिक मला सापडलेले आहेत. पण आपल्याला खरंच वेळेचं फार बंधन आहे. एवढी गर्दी की लोक खिडकीत उभे राहिले. नाही खरंच राहिलेले आहे. तरी पण बघितलंच म्हणला वगैरे. तुम्ही बोर झाले का? नाही. आपण एसी मध्ये बसून आणि त्यांना पुरस्कार सुद्धा भेटले. आपण त्यातला कवी नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. आपल्या विदर्भात शेतकऱ्याच्या आत्महत्या पत्रकारांनी एवढ्या व्हायरल केल्या. द्या पत्रकार म्हणजे खतरनाक असतात बरं. आपल्यासारख्या काही पत्रकार नाही. पत्रकार पण पत्रकारांवर दबाव असतो. बाकी काही नाही. पत्रकार चांगलेच असतात पण त्याच्यावरनं दबाव असतो. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार. निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर. सत्य मांडर गया तू सत्य मांडर. सत्य मांडर गया तू सत्य मांडर. सत्य मानलं पाहिजे ना. त्या पत्रकारांनी 2 ओळी माझ्या व्हायरल केल्या. बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लग्नकार दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय. 2 ओळीची कविता आधी दिली मी शेतकऱ्यावर. बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लग्नकार दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय. दिवाळी नाही, दसरा नाही, ज्यानं घरातच प्रेम झालं का काय. हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना सुद्धा आपण सोडलं नाही. त्यांच्यावर सुद्धा 2 ओळी दिल्या. जन्म गेला तुझा गाढव्यासारखा. काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख का मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले
कल्पनेचे किती सापडे साचले, कल्पनेचे किती हुंदका हिंडतो पोरक्या सारखा, काव्यथा मांडतो भोगल्या सारखा, झाड वाढेलही ओल भेटेलही. अनंतभाऊ तुमच्याच कवितांना लोक एवढं का उचलतात? झाड वाढेलही ओल भेटेलही, आत जा तू जरासा मुळासारखा, काव्यथा मांडतो भोगल्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, गावगा हिंडतो देव शोधायला. या कवितेचे जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ तयार झाले. इंस्टाग्राम युट्यूब अभ्यासक्रमाला लागली कविता. पण मला याचा एवढा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला? तुम्हाला परभणी माहिती आहे सगळ्यांना? परभणी, त्या परभणीवरनं मला संध्याकाळी 5:30 वाजता एक फोन आला. मला म्हटलं दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा, काही नाही म्हणजे दादा 15-20 दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे मित्राचा, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. म्हणे मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला, त्याला खाली उतरवलं. पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? त्यानं हाताची मूठ बांधलेली होती, आम्ही ती उघडली. त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे दे. मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. मैत्रीसाठी पुराणातल्या कल्पनेतल्या कथांची गरज नाही. हा कोरोनाचा काळ जरी आपण बघितला, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, तो मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना, तो कुणाला आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी मित्र आपला असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त मनापासून हात वर करता का कोणाकोणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे? त्या बात आहे. हात खाली करा. माझ्या विनंतीला मान दिला तुम्ही. एवढे हात वर झाले महाराष्ट्रात, एवढे हात वर करणारे लोक बऱ्याच ठिकाणी मला मिळतात. काही एक विषय आहे, परंतु एवढ्या लोकांनी हात वर केला, किती आनंदाची गोष्ट आहे. मित्र मैत्रिणी तुम्हाला आहेत, पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते. याचा अर्थ तुम्हाला जीवलग मित्र मैत्रीण नाही. मग काही हरकत नाही. कार्यक्रम झाला की एकदा तुम्ही घरी जा. घरी गेल्यानंतर आपापल्या किचन मध्ये जा. किचन मध्ये जाऊन एका कपामध्ये पाणी घ्या, गोडी मारा त्याच्यात.
मैत्री नाही या जगात साहेब काहीच नाही. मला एक छोटासा मेसेज आला होता, एवढा व्हायरल केला लोकांनी तो कि घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ चल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर चला ही क्या है. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कावगा हिंडतो देव शोधायला, कावगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना. मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, काहीच आठवत नाही ना, मैत्रीच आठवते फक्त जिंदगीभर. ही कविता लिहिली तेव्हा मला वाटलं होतं तरुणांमध्ये व्हायरल होईल, ही ज्येष्ठांमध्ये जास्त व्हायरल झाली. साहेब मला पुण्यावरून 84 वर्षाच्या आजोबांचा एक फोन आला. मला म्हटले आय एम रनिंग 85. मी 85 वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे. म्हटलं मग माझे मित्र आहेत म्हणे 71, 78, 77. म्हटलं मग आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी गेट टुगेदर घेतो म्हणे. म्हटलं मग काही नाही म्हणे बाळा, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते, आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो. खतरनाक असतात म्हातारे लोक. एक म्हातारा दुसऱ्याची उडवतो, त्यावेळेस जो उडवतो तोही हसतो, ज्याची उडवल्या जाते तोही हसतो आणि बाकीचे हसतात. त्याला म्हणतात आयुष्याची मॅच्युरिटी. त्याच्या पलीकडे काही आयुष्य आहे का? उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं. आजीकडे बघून मला लक्षात येतंय की आपल्या या सभागृहामध्ये सगळ्यात प्रगल्भ आणि आपल्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ रसिक सुद्धा आपल्यामध्ये बसलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. ही शेवटची पिढी आहे, ही शेवटची पिढी आहे की जी आपल्यासाठी जेवायची राहते. आपण अर्धी चपाती मागितली की एक चपाती वाटणारी, आपल्या गालावरून मायेला हात फिरवणारी आणि आपला पचकन मोठा घेणारी आणि समाधानात सुख मानणारी ही शेवटची पिढी आता राहिलेली आहे. उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं. डोक्यावर केसांचं पांढरशुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवंडलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा टीप लावतं. क्या बात आहे. असे रसिक लोक या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवंडलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा टीप लावतं तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं आणि त्या स्पष्ट नजरेतनं ही लोक आपल्याकडे बघत असतात. माझ्या गावामध्ये एक भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा म्हणून कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये मला
गावाचं नाव मोठं करतोय बा पोरग म्हणून गावानं सत्कार ठेवला. पण दुर्दैव असं त्या कार्यक्रमाला माझी आई हजर राहू शकली नाही, माझे वडील हजर राहू शकले नाही, कारण माझे वडील ऍडमिट होते. मी तिथं 1 तास लेट पोहोचलो, कारण वडिलांसाठी SDP नावाच्या सिंगल डोनर प्लेटलेट आणायसाठी मी अमरावतीला गेलेलो होतो. मी स्टेजवर पोहोचलो तोपर्यंत माझ्या वडिलांच्या ICU मधून मला फोन आलेले होते. का? कारण त्यांना गावातल्या लोकांचे फोन गेलेले होते की तुमचा मुलगा अजूनही स्टेजवर आलेला नाही. गावातल्या लोकांना बऱ्याचशा माहीत नव्हतं हे. मी स्टेजवर गेल्यानंतर पहिलं वाक्य हे बोललो की मी गावापेक्षा मोठा कधी झालो नाही, होणारही नाही. इथं मला उशिरा पोहोचण्याचं कारण हे आहे, माझे आई वडील ऍडमिट आहेत. मी काही देवळातला देव मानत नाही म्हटलं, माझे दोन्ही देव ऍडमिट आहेत. आणि तुमचे जेवढे मला गावातनं फोन आले म्हटलं त्याच्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांचे हॉस्पिटलमधून मला फोन आले. माझे वडील मला एक वाक्य म्हटले, म्हटलं की अनंता, गावातल्या लोकांचे 10-10 फोन मला आले म्हणे, तू काय गावापेक्षा मोठा झाला का? लक्षात ठेव म्हणे बाबू, किती मोठा झाला किती पुढे गेला ना तरी तुला मेल्यावर झाडायला शेवटी गावात जाणार लागणार नाही. मरण हे अंतिम सत्य आहे. मला का आठवलं ते, तुम्ही ज्या टाळ्या वाजवल्या ना त्या 2 ओळींवर, त्याच्यानंतर मला लक्षात आलं की तुमच्यासारखा रसिक वर्ग खऱ्या अर्थानं सापडला की त्यांना कुठंतरी आपल्या हातून जे जवळच्या ओळी निघालेल्या असतात. माझ्या वडिलांना सगळ्यात आवडणाऱ्या ओळी, पण माझी आई मला कधीच त्या ओळी घेऊ देत नाही. मी स्मशानभूमीवर 8 ओळी लिहिल्या होत्या. स्मशानभूमीवर मुक्त छंदामध्ये. स्मशानभूमीला कोणी आईची उपमा देते का? मी स्मशानभूमीला अंतिम सत्य जे आहे आपलं, तिला मी आईची उपमा दिलेली आहे. माझ्या वडिलांना आवडायची पण आई मला घेऊ द्यायची नाही. का? तुम्हाला कळलं. स्मशानभूमी आहे तुमच्या गावामध्ये. गावाच्या वेशी लागून, माय स्मशान नावाची छोटीशी कविता आहे. गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. रस्त्यावरून दूर तिच्या 4 वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह, पण डोक्यावर तुटलेल्या अर्धवट पत्र्यांचा पदर बघता येतो. सदान कदा एखादं मसनीवूद नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रुपता भकासपणा वाढवत असतं. सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडलाय. पण अशा या विद्रूप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यानपिढ्या मोह जडलाय. माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं. माया आजाला पंजाला तिच्याच कुशीत चाललं होतं. माई माय म्हणते ज्वाला त्याने तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येक जण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे. एका मातेपासून जगात आलेलं बाळ बाह्य जगात वावरतं, जीवाची तकमक करून जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवतं आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरतं. हा पण एक काम मात्र तिला झाक करते. एक काम मात्र तिला झाक करते. मान पाटील कुणबी तेली माळी सगळी ती एकाच रंगाची राख करते. एक काम मात्र तिला झाक करते. मान पाटील कुणबी तेली माळी सगळी ती एकाच रंगाची राख करते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे ती माय आव असून बघते. प्रत्येकावर असा एक घाबरा कटाक्ष टाकते. प्रत्येकाला कधी येतोयस रे बाळा अशी आदरण हावरी हाक मारते. मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो. तिच्या विद्रुपतेत सौंदर्य चाचपडत असतो. वर्षे गेली तरी न गेले तिच्या भकासपणाचे सौंदर्य हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते. माझ्याकडे बघून विषण्णशी हसते. जणू ती माझीच वाट बघते. जणू ती माझीच वाट बघते. जणू ती माझीच वाट बघते. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवासा शेवट. आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या काव्यमय समाज प्रबोधनाचा सुद्धा, काळजातल्या काव्य नक्षीचा या विषयाचा सुद्धा सरांनी मला ज्यावेळी विषय सांगितला हा मला इतका आनंद झाला किंवा अंतर मनातले नक्षीकाम हे माझ्याही डोक्यात कधी आलं नव्हतं. असा विषय आपला होऊ शकतो. मी सरांना म्हटलं सर काव्यमय समाज प्रबोधन ठेवू ना. ते म्हणत नाही. अंतर मनातील नक्षीकाम याचाही अर्थ तोच होतो जो तुम्ही सांगितला. पण हा काव्यमय भाषेतला आहे. जोरदार टाळ्या एकदा सरांसाठी वाजवा. जाळताना मला देह ठेवावसा शेवट. दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा शेवट. फक्त जाताना एक मुद्दा की मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे तुमच्या काही मिसअंडरस्टँडिंग झाली असतील तर कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या पायाला हात लावतो, एकदा फोन करा, माफ करा, माफी मागून टाका. काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्यानंतर
100-150 वर्षानंतर आपल्याला एकही चेहरा जिवंत असणार नाहीये. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, पण येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. काही शिल्लक राहते का? गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, सुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. मित्रांना माफ करत चला, त्यांना सांगा तू चुकलायस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. खर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको बंधार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावध नको लावू गळाला. तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. कसा? हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. दर्द की राह में दहली जो की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह. दोस्ती धूप में बादलों की तरह. इन नकाबों से बाहर निकल के मिलो, इन नकाबों से बाहर निकल के मिलो. दोस्तों से मिलो दोस्तों की तरह. दोस्ती धूप में बादलों की तरह. दुःख अडवा माटे उंबराना जीव. गुजराती. दुःख अडवा माटे उंबराना जीव. मित्र वणवा माछे गारवाना जीव. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला देह ठेवासा. एकदा खांद्यावर हात टाका बरं सगळेजण. वा वा, झालं शेवट कार्यक्रम संपलेला आहे आता. सगळ्यांनी टाका एकदा खांद्यावर हात.